मनातून अतिशय आनंद होतोय की 2009 नंतर पंकजाताईंना विधानसभेत मतदान केल्यानंतर आज पुन्हा त्या लोकसभेला उभ्या राहिल्यात। त्यांना देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये मतदान करायचा एक मला लोकशाहीने जो अधिकार दिला आहे, संविधानाने जो अधिकार दिला आहे तो बजावला आहे आणि या ठिकाणी आज त्यांच्या प्रचाराची पूर्ण जबाबदारी असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतली आणि आज मतदान करताना त्यांना जे समाधान आणि आनंद होतो आहे तीच भावना माझी आहे। कदाचित थोडीशी भावनिक आहे, पण नक्कीच आज गेल्या 45 दिवस जे कष्ट घेतलं आज मतदान केल्यानंतरचं एक जे समाधान असतं ते या ठिकाणी मिळालं आहे। हो, सहपरिवार आपण एकत्र आलात आणि या ठिकाणी कशा भावना आहेत? नाही, स्वाभाविक म्हणजे हे बघा, परिवार अनेक वर्षानंतर अनेक वर्षाच्या संघर्षानंतर एकरूप झाला। परिवार एकरूप झाल्यानंतर विचाराचं सुद्धा आमच्या दोन्ही ज्या वेगवेगळी विचारधारा होती त्याची एक गठबंधन झालं। महायुतीमध्ये आम्ही गेल्यानंतर स्वाभाविकच राजकीयदृष्ट्या सुद्धा आम्ही कुटुंबात अगोदरच एक झालो होतो आणि राजकीयही या ठिकाणी एक होऊन आज पंकजाताई लोकसभेची निवडणूक लढवत आहेत। आज मतदान आहे आणि त्यातून माझी लहान भगिनी आहे, त्यामुळं ह्या दुहेरी तिहेरी भावना माझ्या आहेत। यामुळं कुटुंब एकत्र येणं, विचारानं महायुतीमध्ये येणं आणि त्यात आता घरातला मोठा म्हणून करता म्हणून या लहान भगिनींची सुद्धा राजकीयदृष्ट्या त्या सक्षम आहेत, त्या कर्तृत्वान आहेत, पण त्यामध्ये योगदान आपण देणं आणि तेही निकरीचं योगदान देणं हे या ठिकाणी एक त्रिवेणी संगम आहेत भावनेंचा, तो आज या ठिकाणी आहे। एक लक्षात घ्या, समाजाची आकडेवारी कशी निघते मला तर काय कळत नाही, कारण लोकसंख्या 2011 पासून या ठिकाणी सेन्सेक्सची कधीच आलेली नाही। तर लोकसंख्या नेमकी खरी किती ही सेन्सेक्सने आली नाही, त्याच्या जातनिहाय सर्वे कधी कुणी केला आणि याच्यानंतर म्हणजे काही गोष्टी कमालीच्या सोशल मीडियावरती फिरल्या, त्या एक ट्रिक्स असतात सोशल मीडियावरच्या वेगवेगळ्या घटकाला इन्फ्लुएन्स करण्यासाठी। पण मला असं वाटतं की या अशा प्रकारचा प्रचार या बीड जिल्ह्यात प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीला होतो। मी ज्या ज्या निवडणुका पाहिल्या त्यात प्रत्येक निवडणुकीमध्ये असाच जातीपातीचा धर्माच्या राजकारणाचा प्रचार या ठिकाणी केला जातो। पण बीड जिल्ह्यातली मायबाप जनता अशा विचारधारेला बिलकुल मातीत घालतात हे आजपर्यंतच्या लोकसभेच्या निकालाच्या अंती लक्षात आलेलं आहे। यावेळेसही तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळून येईल आणि ऐतिहासिक मतानं पंकजाताई निवडून येतील असा विश्वास मला नक्कीच या ठिकाणी आहे। लग्नाच्या अगोदरच पोरगं होण्याची भार घाई आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या जरा थोडंसं थांबा, एकदा टक्केवारी किती मतदान किती होतं एवढं कळू द्या, मग लीड। बीड जिल्ह्यात सर्वात अशी अपेक्षा ठेवायला तुम्हाला काय हरकत नाही, तेवढं स्वातंत्र्य